शिवराय. मी रायगड पुत्र आकाश महाराज भोंडवे. आपण जी पुरातत्व विभागाकडे मागणी केली आहे, हा जो शिलालेख आहे, जगाच्या पाठीवरती हा एकच शिलालेख फक्त सापडत आहे की ज्या ठिकाणी रायगड किल्ल्यासंदर्भात हा किल्ल्याचं बांधकाम कशा पद्धतीने झालं आणि या किल्ल्याचं महत्त्व सांगणारं या ठिकाणी हे शिलालेख आहे. आणि ज्यावेळेस मी रायगडच्या पायथ्याशी या ठिकाणी आमरण उपोषण केलं, त्यावेळेस आपण या ठिकाणी पहिला महत्त्वाचा मुद्दा जो मांडला होता की या शिलालेखाला या ठिकाणी काचेचं आवरण करण्यात यावं. ही आपली या ठिकाणी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि आज शेकडो वर्षाच्या पाण्यामध्ये ऊन वारा वादळ या ठिकाणी धोधो जो पाऊस पडतोय आणि शेवाळ होते, याच्यामध्ये काय होतं, याचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि या दगडावरचं जे कोरीव काम आहे, काही दिवसांनी इतकं धुकट होईल, इतकं म्हणजे पुसट होईल की आपल्याला वाचता सुद्धा येणार नाही आणि दिसणार सुद्धा नाही. आणि म्हणून या व्हिडिओद्वारे तमाम शिवभक्तांकडे माझी मागणी आहे की या ठिकाणी जसं आपण मंदिरामध्ये पाहतो, कुठे जातो की प्रत्येक गोष्टीला काचेचं आवरण लावण्यात आलेलं असतं, या ठिकाणी याचं संरक्षण होणं गरजेचं आहे.